आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन। उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरण तालुक्यात विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तरतुदीमधून विंधणे हरिश्चंद्र पिंपळे धाकटीजुई बोरखार रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण करणे या 4.5 कोटी रुपयांच्या कामाचे आणि कोपरुली येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील 40 लाखांच्या रस्त्याचे कामाचे रविवार दिनांक 28 रोजी भूमिपूजन करण्यात आले। उरण तालुक्यातील बोरखार रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत होता, त्यामुळे या गावातील लोकांना विद्यार्थ्यांना प्रवास करणे अडचणीचे ठरत होते। आमदार महेश बालदी यांनी या लोकांची अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी आणि डांबरीकरणासाठी 4,50,00,000 रुपयांची मंजुरी मिळवली होती। तर कोपरुली येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यासाठी 40 लाख रुपये मंजूर केले आहेत। या कामांचे भूमिपूजन महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले। तर रानसईवाडीवर आरसीए कंपनीच्या CSR फंडातून सार्वजनिक सभामंडपाचे काम करण्यात येत आहे। या कामाची पाहणी देखील आमदार महेश बालदी यांनी आज केली। या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उद्योजक PP खारपाटील, राजेंद्र खारपाटील, उरण भाजपा महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, प्रसाद पाटील, वेशवी सरपंच अजित पाटील, सूरज म्हात्रे, शैलेश गावण, अतुल ठाकर, विंधणे सरपंच रोशन डाकी, समीर मडवी, शशिकांत म्हात्रे, मनोहर म्हात्रे, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी चिरनेर ऐतिहासिक प्रसिद्ध गावातील नाट्यलेखक दिग्दर्शक मनोहर फुंडेकर यांनी आमदार महेश बालदी यांच्या लोकहिताच्या कामावर विश्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश केला आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण। त्यांचे नेतृत्व आहे अशा रंगाई मातेचा हा सन्मान सोलापूरच्या राजमाता राष्ट्रपती जाऊन खरं तर सुप्रसिद्ध उद्योजक तेजस